महिलांकडून बाप्पांच्या मूर्ती घडणे हे पवित्र कार्य आहे. गणपती बाप्पा देखील पार्वतीचा अंश आहे. वृक्षविनायक ही सोलापूरची शान आहे, असे उद्गार खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी काढले. बाळीवेस परिसरातील वृक्षविनायक गणेश मूर्ती कला केंद्राच्या प्रदर्शन आणि विक्री दालनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की मूळ गणेश देवता हीच पार्वतीच्या शरीरावरील मळापासून तयार झालेली आहे. सोलापुरातील महिलांच्या हातून पर्यावरणपूरक मातीच्या बाप्पांची मूर्ती घडते आहे. ही सोलापूरची शान आहे. मूर्तीसाठी लागणारी माती आणणे, कालवून गणपती घडवणे, त्याचे रंगकाम आणि विक्री व्यवस्थापनही सर्व महिलाच करत आहेत. हे महिला सबलीकरणाचे लक्षण असून यातून अनेकांना रोजगार निर्मितीही झाली आहे. सोलापूरचं नाव लौकिक वाढवणारा हा उपक्रम असून सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले. यावेळी वृक्षविनायकाच्या मधुर सोलापूरकर, शैफाली विभूते, आनंदी विभूते, आभा विभूते तसेच कृष्णाली सेवा सहकारी संस्थेचे वैशाली गुंड, समृद्धी गुंड आणि महिला सदस्य उपस्थित होते. दरम्यान मागील 17 वर्षापासून हा प्रवास सुरू आहे. बाळवेसमधील लातूर बँक येथे हे दालन असून सकाळी 9:30 ते रात्री 8:30 पर्यंत दालन खुले आहे. येथे 100हून अधिक विविध प्रकारचे आकर्षक मातीचे गणपती उपलब्ध आहेत. वृक्षविनायक आणि कृष्णाली फाउंडेशनच्या अत्यंत सुंदर उपक्रमाला भेट द्यायला मी आज आली आहे. अत्यंत पारिवारिक स्नेह असणारे आमचे पत्रकार बंधू रामेश्वरजी विभूते, अत्यंत झुंजार अशा नेत्या वैशालीताई आणि माझी अत्यंत जवळची मैत्रीण, उत्तम वक्ता प्राध्यापिका शेफालीताई आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा संपूर्ण महाराष्ट्रातला आगळा वेगळा उपक्रम म्हणजे वृक्षविनायक आणि महिलांच्या हाताने घडवलेला गणपती. खरं तर गणपती हा पार्वतीनेच घडवलेला ना, म्हणजे जेव्हा मातृतत्व मातीमध्ये मिसळतं तेव्हा गणपतीची निर्मिती होते. गणपती हा कायम तीचाच असतो, कारण पार्वतीनेच गणपतीला आकार दिलेला आहे. आणि जेव्हा महिलांच्या हातामधून गणपती साकार होतोय तर हा गणपती जास्त सुंदर दिसतोय, कारण हे मातृतत्वाचा स्पर्श या श्रींच्या मूर्त्यांना लाभलेला आहे. आणि त्याचबरोबर वृक्षविनायकची अत्यंत सुंदर संकल्पना की इथे केवळ या वृक्षविनायकच्या मूर्त्यांच्या मध्ये तुम्हाला शाडूची मातीच नाही मिळणार, भीमसेनी कापूर असेल, गोमूत्र असेल किंवा मग गोमातेचं शेण असेल आणि त्याचबरोबर अत्यंत पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या तुळशीचं रोप असेल किंवा कोरफड असेल, अशी औषधी रोपं सुद्धा तुम्हाला यासोबत मिळणार आहेत. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय सोलापूरची महिला म्हणून, सोलापूरची लेक म्हणून, की आपल्या सोलापूरमध्ये अत्यंत स्तुत्य असे उपक्रम राबवले जात आहेत. ती वृक्षविनायकचा गणपती आता 7 समुद्राच्या पार परदेशात सुद्धा गेलाय. संपूर्ण परिवाराला, संस्थेला मनापासून शुभेच्छा देते. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक मातीचे गणपती बनवण्याचं हे आमचं वृक्षविनायक ही कॉन्सेप्ट घेऊन आम्ही काम करतोय. याच्यात माती आणण्यापासून, माती कालवण्यापासून गणपती बाप्पा बनवणं आणि मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा आमच्या महिला आहेत. महिलांच्या हाताला काम देणं ही आमची डोक्यात कल्पना होती, पण काय द्यायचं, तर हे महिलांनी बनवलेले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महिलांची एकमेव संस्था आहे. वृक्षविनायक ही कॉन्सेप्ट घेऊन आपण काम करतोय. आणि आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटन करायला, या कार्यक्रमाला हा 17वा वर्धापन दिन आहे. आमच्या आदरणीय खासदार साहिबा ज्योतिताई वाघमारे यांनी शाबासकीची थाप तर दिलीच आहे आणि आम्हाला ऊर्जा प्रचंड आली की एक महिला इतक्या सर्वोच्च पदावर जाऊन सुद्धा सोलापूरच्या गल्लीबोळातल्या एका काम करणाऱ्या महिलांसाठी धावत पळत येते. आणि गेली आठवडाभर ताई म्हणतात की मी सोलापूरला आल्यानंतर व्यस्त शेड्यूलमधनं येणार आहे. ताई आल्यानंतर अतिथी देवो भव ही कॉन्सेप्ट घेऊन ताई आम्ही हँडमेड ही जी फुलं केलेली आहेत ती तुम्हाला देतोय. आणि तुमचा सुद्धा या फुलांसोबतचा सुगंध हा गल्लीतून दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला सगळ्यांना बळ दिलं त्याबद्दल. आणि अशाच आमच्या सोबत राहा, कारण सर्वसामान्यांचा वाली म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. पक्षविरहित राजकारण आणि एक चांगली मैत्रीण म्हणजे आजच्या कार्यक्रमाला प्राध्यापिका शैफालीताई विभूते आहेत आणि ह्या जुन्या मैत्रिणींची पण भेट झाली आणि दोघींनी गळाभेट घेतली. आमचे मेंबर आहेत साठे साहेब, त्या